आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून साई कला आविष्कार नाट्य संस्था व श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज 15वी राज्यस्तरीय चित्ररंगभरण स्पर्धा या स्पर्धेनिमित्त उपस्थित असलेले सर्व मंचावरील मान्यवर आणि माझ्या जमलेल्या बंधू आणि भगिनी तसंच विद्यार्थी मित्रांनो, खरं तर अनपेक्षितपणे मला वाटलं नव्हतं की ओपनिंगलाच मला देतील, कारण शक्यतो अध्यक्षीय असतं किंवा उद्घाटक असतात बाकीच्यांची भाषणं झाल्यानंतर शेवटी. परंतु मी सरांना विनंती केली होती की मी 2 कार्यक्रम सोडून इकडे आलेलो आहे. एक म्हणजे माझ्या बहिणीच्या हॉस्पिटलचं आज उद्घाटन होतं आहे, सण सुद्धा आहे, घरामध्ये सण असतो सगळ्यांच्या. मिसेस म्हणाली होती आज अक्षय तृतीया आहे, थांबा घरी म्हणून. पण मुंबईवरून म्हटलं राजेंद्र सोनवणे सरांच्या प्रेमापोटी आणि ते जे तळमळीनं काम करतात त्यासाठी मला जाणं गरजेचं आहे. दुसरं कारण म्हणजे मी जरी लिहिलं असलं एक 16वं पुस्तक माझं येते अंधारातील सत्य, त्याचं सर्व टायपिंग पासून ते प्रिंटिंग पर्यंत सर्व सोनवणे सरांनी केलेलं आहे, त्यांच्या संस्थेने केलंय, साई विजय प्रकाशन. त्यामुळं मला येणं प्राप्त होतं. मुंबईला प्रबोधनकार ठाकरे नावाचा नाट्यगृह आहे, तिकडे ही श्रींची इच्छा. मी नाट्य निर्माता आहे, मी 16 नाटकांची निर्मिती केलेली आहे. आज 4 वर्ष त्याचा प्रयोग लावलेला आहे आणि तिकडे सुद्धा काय मान्यवर येणार होते. त्यांना म्हटलं मी 4चा प्रयोग सुरू करा, संपेपर्यंत मी पोचतो. म्हणजे 2ला निघालो तरी मी कमीत कमी 6-7 पर्यंत पोहोचेन काय मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी. आणि म्हणून एवढ्या धक्काधक्कीच्या जीवनातून सुद्धा फक्त हा एक कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाचं कौतुक का वाटतं मला, मी एका राजकीय पक्षाचा सांगितलं ते मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी सरचिटणीस आहे. अनेक ठिकाणी भाषणं करतो, इलेक्शन आल्यावर आमच्या भाषणाला एकदम धार येते. परंतु जे कार्यक्रम या अशा मुलांच्या आणि एक प्रोत्साहनात्मक जो कार्यक्रम असतो, सामाजिक कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर जे समाधान मिळतं ना ते कुठेही मिळत नाही. आणि म्हणून मी आवर्जून अशा कार्यक्रमांना उपस्थिती लावतो. मग ते घराच्या बाजूला असो नंतर घरापासून 200 किलोमीटर दूर असो. लांब जवळ हा माझा क्रायटेरिया आहेच नाहीये, कारण इकडे मला जेव्हा 11-11:30ला पोहोचायचं असतं तेव्हा मला 6 वाजता उठावं लागतं. तरी पण एक जे राजेंद्र सोनवणे सरांनी झाड लावले, रोपटं लावले, आज त्याचा वटवृक्ष झालाय, त्याचा साक्षीदार आहे मी. त्यांच्याबरोबर 24 वर्ष मला वाटतं आपण एकत्र आहोत. 24 वर्षापासून 25च बोलायला हरकत नाही, अगदी ओळख होती. पण 1 वर्ष त्यांचं काम बघितलं काय करतायत ते. त्यांनी सांगितलं की माझ्यासोबत या, तुम्ही चांगल्या रचना करताय. खरं तर मला घडवण्याचं काम पण म्हणजे मोठेपणा नाही करत किंवा त्यांचं हे अतिशयोक्ती नाही करत आहे, मला घडवण्याचं काम पण राजेंद्र सोनवणेंनीच केलेलं आहे. याचं कारण सांगतो तुम्हाला. मी कुठल्याही व्यक्तीला जेव्हा आपण प्रोत्साहनात्मक पाठीवर थाप देतो तेव्हा त्या माणसामध्ये स्फूर्ती जागते आणि त्या माणसाचं व्यक्तिमत्व घडतं. त्यांनी खूप चांगलं सांगितलं, शाळा देश घडवते, त्याच्या पुढचं सांगतो मी, आणि कॉलेज देश बिघडवतं. शाळेत मुलं असतात, मुलांना जे आपण सांगू त्या पद्धतीने ते संस्कार आत्मसात करतात आणि त्या दिशेने जातात. आज जर मुलांना चांगले संस्कार दिले तर निश्चितपणे मुलांचं तर आयुष्य घडतंच, पर्यायानं राष्ट्राचं घडतं. आणि राष्ट्राचं आयुष्य घडवण्याचं काम सोनवणे सर तुम्ही करताय. आणि तुमच्या सोबत मला सुद्धा घेतलं, मला सुद्धा सोबत ठेवलंय. मी असंच म्हणेन, मला खूप बरं वाटतं, कौतुक करावंसं वाटतं. राजेंद्र सोनवणे ही व्यक्ती एकदम जमिनीवर उभा राहणारी व्यक्ती. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट खालून उचलून आणायची असेल तरी तेच उचलणार. एखाद्या मोठ्या मान्यवराला जाऊन सत्कार करायचा आहे मंत्रालयामध्ये आम्ही होतो, तेच येणार. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं वागणं बोलणं त्या लेवलला असतं.
आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याबरोबर सुद्धा ते असं वाटत नाही की आता कसं काय यांच्याबरोबर राहू. त्यांनी कधीही मला आजादुजापणा केला नाही, मला त्यांनी खूप मान दिला. खरं तर ते आमच्या संस्थेचे, ज्या संस्थेचा मी सरचिटणीस आहे गेली 24 वर्ष, नक्षत्रांचं देणं काव्य माझे, त्याचे ते अध्यक्ष आहेत. मला त्यांचं कौतुक वाटतं. अध्यक्ष असलेला माणूस सुद्धा आपल्यापेक्षा दुय्यमच आहे ना सरचिटणीस, अध्यक्षाच्या वर नसतं, पण ते मान देतात. त्यांना माहित आहे की नाही आपली संस्था सोडली ते ही व्यक्ती मोठी आहे. पण मी तुम्हाला खरं सांगतो सोनवणे सर, तुमच्या अशा प्रोत्साहनामुळे मला यायचं बळ मिळतं. आज माझ्या नाटकाचा प्रयोग आहे तिकडे 131वा, तुम्ही पेपरला बघू शकता, व्हॉट्सअपला बघू शकता, म्हणजे खोटं नाही बोलत. पण काय होतं, समाधान कुठे मिळतं? समाधान अशा ठिकाणी मिळतं. मी एका लास्ट टाइमच्या भाषणामध्ये कुठेतरी म्हणालो होतो की मी व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. आर्क विशन इन्फ्राटेक लिमिटेड 1200 स्क्वेअर फूटच्या बँडरमध्ये ऑफिस आहे, 32 लोक काम करतात, 10 लाखाचं पेमेंट काढतो मी. पण हे सांगायचं म्हणजे मोठेपणा, मी विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, या मुलांना कळलं पाहिजे. आणि ते करत असताना जेव्हा मला 10 लाखाचा चेक नाही जरी आला तर काय वाटत नाही. पण मी एखादी कविता लिहिली आणि वाचून दाखवल्याने ते बोलले वा वा जबरदस्त. इव्हन माझा ड्रायव्हर पण बोलला ना, साहेब लय भारी. तुम्हाला सांगतो लय आनंद होतो, एवढा आनंद होतो. काय करायचं ते पैसे घेतले तरी दाखवू शकत नाही, ते बँकेत असतात, कळत पण नाहीत आपल्याला आहेत का नाहीत ते. पण हे जे समाधान आहे ना, त्याने आयुष्य वाढतं आणि आयुष्य वाढणं महत्वाचं आहे. नाहीतर काय होतं, जगणारे सगळे जगतात. तुम्हाला सांगतो, तुमच्या आसपास पण तुम्ही बघत असाल, ऑब्झर्व करा, एखादा व्यक्ती काम करत नाही आयुष्यभर तरी तो जगतो, मरत कोण नसतं, कारण ते वरचा आहे तो सगळ्यांना देतो. पण कसं जगायचं? आज मित्रांनो, तुम्ही शाळेत जातात, तुम्हाला पुढे काय होणार आहे माहित नाही, पण तुम्हाला जर आम्ही दिशा दिली, शिक्षक होणं अतिशय चांगलं, कारण खूप मोठा मानाचं पद आहे ते. पण त्याबरोबर जर तुम्हाला IAS IPS कसं व्हायचं याचं मार्गदर्शन दिलं तर 100% आपले विद्यार्थी घडतात, राष्ट्र घडतात. मुलांना संस्कार चांगले दिले तर मुलं खूप मोठी होतात. आणि ही काम सर तुम्ही करता, मला हॅट्स ऑफ यू. खरं सांगतो तुम्हाला, मी यांच्यामुळे मी कविता लिहायला शिकलो. मला कमी आणि माझं असं मत आहे की प्रत्येक जण उपजत कमी असतो, 100% असतो. तो थोडा विचार करायचा, थोडी भावना. कधी कधी काय होतं, एखाद्या कवीचं प्रेम म्हणून झाला की त्याला अजून सुचतं. पण तो भाग सोडला तर खरोखर सांगतो तुम्हाला मी, आपण चांगला विचार केला आणि आपल्या भावना कमी शब्दात कशा मांडायच्या प्रयत्न केला तर माणूस कविता लिहितो. यांच्यामुळे मला प्रोत्साहन मिळालं. जवळजवळ 800-900 पेक्षा जास्त कविता लिहिल्या, त्यांनी पण ऐकलेलं, त्यांना माहिती आहे, माझं लेख लिहिलेले. हे प्रोत्साहनामुळे होतं. सर तुम्ही सांगितलं तुमच्या निवेदिकेने कवी आहे, लेखक आहे, संपादक आहे, सगळं माहिती. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे सर, मी चित्रकार आहे. तुम्हाला माहित नसेल आणि मला असं वाटलं, कधी कधी माईक मध्ये बोलतो आपण, त्यावेळी काय होतं, आता राजकीय असल्यामुळं मला ते जाणवलं की लोक म्हणतात काय भाषण केले, बोलून गेले तर कुणी बघितले. सर तुमचं चित्र 5 मिनिटांमध्ये मी काढलं. हे कारण दाखवायचं असं, जर आपली इच्छाशक्ती असेल मेहनत. नाही कधी कधी काय असतात, नाही मी कवी आहे, लेखन मला जमत नाही. एक म्हणतो मी इंजिनियर आहे, मला बिल्डिंगचं जमतं, रस्ते जमत नाही. एक म्हणतो मी डॉक्टर आहे, हो मला. अरे काय नाहीये, आपण करायला गेलो तर सगळं जमतं. सर मी दगडा माध्यमातला माणूस, मी इमारती बांधतो. माझ्या 52 माळ्याच्या, 54 माळ्याच्या, 62 माळ्याच्या इमारतीचं काम मुंबईमध्ये चालू आहे. ते करत असताना सुद्धा भावनिक कविता लिहितो, लेख लिहितो, सामाजिक कामं करतो. माझी एक शाळा आहे सर, तुम्हाला माहिती आहे ना, वसंतराव भागवत विद्यालयचा मी अध्यक्ष आहे. आता उपाध्यक्ष होतो गेली 11 वर्ष. अध्यक्ष वारले, आमदार होते ते कोंडविलकर, आता मी अध्यक्ष आहे. पण हे सांगायचं म्हणजे मी कधी सांगत सुटलो नाही लोकांना, पण जे माझ्या समोर आलं ते मी करत गेलो. आणि म्हणून मला असं वाटलं की यार, ज्या कामासाठी सोनवणे सरांसाठी मी आलोय, पण पाहिलं तर हे चित्र रंगभरून, कारण चित्र माझा छंद आहे आणि चित्र एवढे काढलेत मी. कधीतरी माझ्याकडे आला तुम्हाला मी दाखवेन, पण आपलं चर्चा झाली नव्हती. म्हणून मी म्हटलं असं बोललो तर खरं वाटणार नाही. बोललो सरांचं चित्र काढावं, बसलं पहिलं चित्र काढलं. ह्याच्यात फक्त असं असतं की तुमच्या स्केच आणि ज्या रेषा आहेत त्याच्यावर कंट्रोल पाहिजे. रेषा जाड कुठे वळायची,
पातळ कुठे पाहिजे हेच फक्त, बाकी काय नसतं. हे काय खूप मोठं गणित नसतं, पण आपण जिज्ञासा बाळगली पाहिजे. आणि सोनवणे सरांची जेव्हा पाठीवर थाप मिळते त्यांचं ऐकलं तुम्ही सगळ्यांनी, ते काय काय करतात. 17,500 विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या हातून झालाय. 17,500 पैकी असं बघा 1700, 10%, 1700 लोक तरी मोठे उद्योग गेलेले मानत असतील ना. प्रत्येक वेळी तुम्हाला भेटलेच पाहिजे असं नाहीये, पण अनेक जेव्हा मी जातो काही ठिकाणी आणि बोलतो की असं सांग तुमच्यामध्ये नक्षत्राचं देणं काव्य मंच असं जर लिहिलं हो सर, सोनवणे सर खूप चांगली व्यक्तिमत्व, ऐकायला बरं वाटतं. यांच्यापर्यंत लगेच आम्ही फोनवर जात नाही, पण कळतं. तर बाहेर लोक म्हणतात की सोनवणे सरांचं काम खूप चांगलं आहे. अनेक लोक म्हणतात की सर तुम्ही त्यांच्याबरोबर आहात, कायम राहा. अरे मला कायम राहणार आहे, कायम आहे ते. आमची काही युती अशी काही राजकीय नाहीये. त्यामुळं सर तुमच्या कार्याचा मला अतिशय आनंद वाटला, गौरव करतो. मला खूप बरं वाटलं. जाता जाता कविता आहे, माझ्या कविता काय पाठ नसतात, पण मुलांसाठी एक कविता मी तुमच्यासाठी बोलून जातो. खरं तर मला आज ना दगदग खूप झालेले. बोला ना, ऐका तुम्ही.